अडचणीच्या काळात नव्हे, आपल्या जीवनामध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक क्रियेच्या वेळेला आपण संत महात्म्यांचा विचार आपल्या अंतःकरणात केला पाहिजे. मी थोडं वेगळं बोलतो, अगदी लौकिक बोलतो, अगदी लौकिक. मला अमुक एक निर्णय घ्यायचा आहे, काय करावं की करू नये, मनामध्ये हा प्रश्न एकदा विचारला पाहिजे. मी निर्णय घेतो, पण मी हा घेतलेला निर्णय तुकाराम महाराजांना मान्य होणार आहे का, एकदाच विचारायचं मनाला आणि मग त्या उत्तराची पडताळणी करायची. मी हे याच्यापेक्षा लौकिक बोलतो. एखादा निर्णय सोडून द्या, मी बोलतो ते अनेकांना पटणार नाही कदाचित, पण माझी भूमिका यामागची कृपा करून आपण ध्यानात घ्या, केवळ उदाहरणात अडकू नका. हातात घेतलेल्या तंबाखूला चुना लावण्यापूर्वी एकदा माणसाने स्वतःला विचारावं, मी जे खातोय ते तुकाराम महाराजांना आवडणार आहे का. अगदी साधे प्रश्न आहेत. तोंडात ठेवलेल्या बिडीला, सिगारेटला काडी लावण्यापूर्वी एकदा माणसाने स्वतःच्या मनाला हा प्रश्न करावा की मी या महाराष्ट्राचा आहे, शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे असं मी म्हणतोय, ही मी जी सिगारेट बिडी ओढतो आहे, जो काही काय खातो आहे, तंबाखू म्हणा किंवा काय त्या सुपाऱ्या म्हणा, ज्या काही मी गुटखा खातो आहे, हे शिवाजी महाराजांना आवडणार आहे का, एकदाच विचारायचं, जास्त नाही. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तया. संतांचं, साधूचं, मोठ्याचं अंतःकरण हेच प्रमाण आहे. मी करतो ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यापेक्षा मी करतो ते काय असतं, संतांच्या मनाला न पटणारं कितीही चांगलं दिसत असलं तरी चुकीचं असतं, आणि संतांच्या मनाला पटणारं कितीही वाईट दिसत असलं तरी तेच योग्य असतं. हा निर्णय कुठेतरी आपल्या मनाशी घट्ट बांधून ठेवला पाहिजे. हा नियम आपल्या मनाशी कुठेतरी बांधून ठेवला पाहिजे की मला किती चांगलं वाटू देत, पण ते मोठ्या लोकांना जर चुकीचं वाटत असेल तर ते चूक आहे, आणि मला कितीही चुकीचं वाटू देत, मोठ्या माणसाला जे बरोबर वाटतं, श्रेष्ठांना जे योग्य वाटत असतं ते परिणामी हितकारक असतं, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. शिवाजी महाराजांनी आपल्या मागच्या पूर्वसुरींनी काय केलं याचा विचार वारंवार केला. आपल्याला त्यांचं जीवनचरित्र पाहताना मी कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीने लिहिलेल्या जीवनचरित्राचा उल्लेख इथे करत नाहीये, किंवा कथा कादंबऱ्यातून प्रकट झालेलं चरित्र त्याचा तर मुळीच उल्लेख मला इथे करायचा नाही. पण तरी सुद्धा आपल्याला याचा विचार जे काही आपण प्रमाण मानू त्या दृष्टीनं विचार करता येईल की मिर्झा राजे जयसिंगांबरोबर शिवाजी महाराजांना पराजय स्वीकारावा लागला, आणि त्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मिळवलेला बराचसा स्वराज्याचा भाग परत करावा लागला औरंगजेबा. त्या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांचा जेवढा अंतर्बाह्य सूक्ष्म अभ्यास केलाय तेवढा अभ्यास औरंगजेबाचाही नव्हता. त्याच्या नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी निर्णय घेताना अनेक ठिकाणी मिर्झा राजे जयसिंगांचं चिंतन त्या प्रसंगामध्ये केलेलं आहे, हे आपल्याला पाहता येतं. एवढा मोठा तो लढला चुकीच्या बाजूने, आपण हे लक्षात घ्या. कर्ण लढला चुकीच्या बाजूने, पण म्हणून त्याचं सामर्थ्य कमी होतं असं आपल्याला म्हणता येणार. त्या प्रसंगापुरतं त्याचं सामर्थ्य आपल्याला स्वीकारावं लागणारच आहे. मिर्झा राजे जयसिंग आपले शत्रू नाहीत. शिवाजी महाराजांवर औरंगजेबाच्या आज्ञेने ते आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर आक्रमण केलं वगैरे वगैरेचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. पण याचा अर्थ मिर्झा राजे जयसिंग म्हणजे काही कोणीतरी औरंगजेबासारखा डोकं फिरलेला राजा नव्हता. ते कुणीतरी एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं की ज्याचा विचार छत्रपती शिवाजी राजांना आपल्या निर्णयामध्ये नंतरच्या काळामध्ये करावा लागला. सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः हे कालिदासाचं वचन ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला मागे जे संत महात्मे होऊन गेले त्यांनी या वेळेला कोणता निर्णय घेतला असता याचा प्रगल्भ विचार करून जर आपण त्या वेळेला निर्णय घेतला तर तो निर्णय हाच धर्म ठरत असतो, हे मला आपल्या समोर मांडायचं. शिवाजी महाराजांच्या धर्मजीवनामध्ये अनेक वेळेला अशा पद्धतीनेही धर्माचा स्वीकार छत्रपती शिवाजीराजांनी केला. आता अजून एक याच्यातल्या पुढच्या गोष्टीचा विचार मला आपल्या समोर मांडायचा. कालिदास म्हणतात सताम संदेह पदे, संतांचं अंतःकरण हे प्रमाण, संतांचं अंतःकरण हे प्रमाण. मी थोडं पुढचं बोलतो. संतांचंच अंतःकरण पाहिजे असं काही नाही. आपलं प्रामाणिक अंतःकरण हे सुद्धा त्यावेळेला धर्मच असतं. मी थोडंसं वेगळं बोलतोय, कृपा करून याचे गैरअर्थ काढू नका.
माझं प्रामाणिक अंतःकरण हा सुद्धा मला त्यावेळेला धर्मच सांगत असतं, पण आपण आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही, हा आपला दोष आहे. साधी उदाहरण आहे. आता मी बोललो म्हणून, सिगारेट ओढणारा, तंबाखू खाणारा मनुष्य ज्या वेळेला तंबाखू खातो, पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला, सवय झाल्यानंतर मग काय पडिले वळण इंद्रिया सकळा, नंतरचा विचार नाही, पण पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला त्याला त्याची सवय लागेपर्यंत, व्यसन लागेपर्यंत, प्रत्येक वेळेला हातामध्ये तंबाखू घेऊन त्याला चुना लावताना त्याचं मन त्याला सांगत नाही का? म्हणजे हे खाणाऱ्यांनी मला सांगावं की हे तू जे करतोयस हे बरोबर नाही, हे त्याचं मन त्याला सांगतं का नाही? सिगारेट ओढणाऱ्या माणसाला सिगारेटला काडी लावण्यापूर्वी त्याचं मन सांगतं की नाही हे बरं नाही, बरं याच्यानं आपण जळणार आहोत, त्याचं मन सांगतं ना, अंतःकरण सांगतं ना? सांगतं. चोरी करणाऱ्या माणसाला चोरी करताना त्याचं मन सांगत असतं की हे जे करतोयस ते बरोबर नाहीये बरं का, हे चांगलं नाहीये, हे जर करशील तर तुला नंतर याचा त्रास होईल, हे करतोस ते अनैतिक आहे, हे त्याचं मन त्याला सांगत असतं. म्हणजे प्रत्येकाचं, चोराचं अंतःकरण जर त्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगत असेल, तर जगातल्या प्रत्येक माणसाचं प्रामाणिक अंतःकरण हा त्या वेळेला त्याचा धर्मच असतो, पण आपण धर्माचं ऐकत नाही म्हणून पोलीस पकडत असतात. आपण आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही म्हणून आपल्याला व्यसन लागतं. आपण आपल्या प्रामाणिक अंतःकरणाचं ऐकत नाही म्हणून रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. म्हणून सताम संदेह पदेषु, याच्यातल्या सताम या पदाचा विचार करत असताना कोण संत? अरे प्रत्येकाचं प्रामाणिक अंतःकरण हे त्याचं संतच असतं आणि त्या संताचं आपण ऐकत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून नंतरचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला असे प्रसंग निर्माण झाले की त्यांना कुणाचंही ऐकायचं वेळ पडली नाही. कुणाचा विचार घ्यावा तर संकटात आहेत, कुणाशी बोलावं तर बोलायची संधी नाही, जे बोलायला जवळ आहेत त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही. मग काय करावं, कसं करावं असा विचार आल्यानंतर त्यांनी कुणाचा निर्णय, प्रामाणिक मन काय सांगतं हा त्या वेळचा धर्म आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात धर्माचं पालन केलं, याचा अर्थ आपल्या प्रामाणिक अंतःकरणाने दिलेल्या निर्णयाचं परिपालन शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. हाही धर्म शब्दाचा एक अर्थ त्यांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. धर्म शब्द जसा शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये येतो तसा आणखीन एक शब्द आपल्या विषयाच्या अनुषंगानं त्यांच्या जीवनामध्ये येतो, तो आहे नीती. धर्माच्या जशा व्याख्या आहेत तशा नीतीच्याही काही व्याख्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज धर्म आणि नीती असा आपण विषय विचारात घेतलेला आहे. याच्यातल्या धर्माचा विचार आपल्याला आणखीनही लांबवता येईल, पण नीतीचा विचार आपल्याला करता येणार नाही, म्हणून मी थोडासा नीती या विषयाकडे आता प्रवृत्त झालो. धर्म आणि नीतीचा विचार करत असताना नीती, बऱ्याच वेळेला काल आपण बोललो की नीतीलाच लोक धर्म समजतात आणि धर्मालाच लोक नीती समजतात. नीती वेगळी आहे. इंग्रजीमध्ये त्याला एथिक्स असं म्हणतात. एथिक्स. जसा धर्म हा बहु संबंधानं वापरला जाणारा शब्द आहे, तसा नीती हा शब्द सुद्धा वेगवेगळ्या संबंधानं वापरला जाणार आहे. प्रत्येकाची त्याची एक नीती वेगळी असते. आपल्याला माहिती असेल, हे चाणक्य नीती वेगळी, विदुर नीती वेगळी, कणिक नीती वेगळी, राम नीती वेगळी, कृष्ण नीती वेगळी, या वेगवेगळ्या नीती आहेत. या सगळ्या प्रसिद्ध आहेत. या सगळ्या नीती विचारांनी त्या काळातला समाज सुखी झालाय, हा सगळा इतिहास आपल्याला ऐकून माहिती आहे. प्रत्येकाची एक नीती असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आपण तिथे त्या नीतीचा विचार शिकत असतो. कोणी वकिलीचे शिक्षण घेत असेल तर तिथे एक नीतीचा विचार आहे. कोणी वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर तिथेही काही एथिक्सचा विचार आहे, नीतीचा विचार आहे. कोणी शिक्षकी पेशात जात असेल तर शिक्षकाच्याही नीतीचा एक स्वतंत्र विचार आहे. जसा शिक्षकाचा धर्म म्हटला जातो तशी शिक्षकाची नीती म्हटली जाते. हा डॉक्टरचा धर्म म्हटला जातो तशी डॉक्टरची नीती म्हटली जाते. हा वकिलाचा धर्म म्हटला जातो तशी वकिलाची नीती म्हटली जाऊ शकते. धर्म आणि नीती या दोन संकल्पनांची बऱ्याच वेळेला सरमिसळ होऊन जाते. पण धर्म वेगळा आहे आणि नीती वेगळी आहे.
मी एक 2-3 फरक फक्त आत्ता आपल्यासमोर ठेवतो. नीतीचा फार विचार मी आत्ता करत नाही, पण धर्माचा आणि नीतीमध्ये असणारा अतिशय सूक्ष्म अशी जी सीमारेषा आहे, असा जो फरक आहे, तो फक्त एक 2-3 अंगानं आपल्यासमोर ठेवून आजच्या पुरता मी थांबतो. धर्म आणि नीतीत अंतर काय? धर्म कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो? नीती कुठे सुरू होते आणि कुठे संपते? मी हे ढोबळ फरक आपल्याला सांगणार नाही की धर्म शब्द पुल्लिंगी, नीती शब्द स्त्रीलिंगी आहे. हे ढोबळ फरक मला आपल्याला सांगायचे नाहीत. म्हणजे स्त्री पाळते ती नीती असते आणि पुरुष पाळतो तो धर्म असतो, हे असले संबंध मला सांगायचे नाहीत. हे केवळ शाब्दिक कसरत आहे, याच्यात काही तात्पर्य नाही. मला आपल्याला धर्म आणि नीतीमध्ये जी अस्पष्ट सीमारेषा आहे त्याच्यातले एक 2-3 फरक फक्त सांगायचे. धर्माचा विचार कुठून कुठपर्यंत, नीतीचा विचार कुठून कुठपर्यंत, धर्म कशाला म्हणावं आणि नीती कशाला म्हणावं. भयानं जो पाळला जातो तो धर्म आहे. मी पहिल्यांदा फक्त एक विधान करतो. भयानं जो पाळला जातो तो धर्म आहे आणि निश्चयाने जो पाळली जाते ती नीती आहे. भयानं पाळला जाणारा धर्म आहे आणि निश्चयानं पाळली जाणारी नीती आहे. एक फरक. मी जर चोरी करेन तर मला पाप लागेल, मला पाप लागू नये म्हणून मी चोरी करत नाही. हा मी धर्म पाळला, याला धर्म म्हणायचा, याला धर्म म्हणायचा. मी जर चोरी केली, मी जर खोटं बोललो, मी जर अमुक केलं तर मला पाप लागेल, मी नरकात पडेन, कारण याचं फळ असं सांगितलंय की असं असं मी वागेन, असं चुकीचा वागेन तर मग मी नरकात पडेन. नको बाबा, हे नरकात पडणं नको, आपण चांगलं वागलं पाहिजे. नरकाच्या भयानं मी एका सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतोय. भयानं ज्या सत्कर्मामध्ये प्रवृत्ती आहे तो धर्म आहे आणि निश्चयाने ज्या सत्कर्मामध्ये प्रवृत्ती आहे ती नीती आहे. मी फरक सांगतो आपल्याला, उदाहरणाने फरक सांगतो. अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भामध्ये देता येतील. खरं बोललं पाहिजे का? कारण खोटं बोललं तर नरकात पडू, खोटं बोललो तर आपल्यालाही शिक्षा होईल, खोटं बोललो तर आपणही तुरुंगात जाऊ, खोटं बोललो तर आपल्यालाही पाप लागेल. नको, हे पाप आपल्याला नको. कशाला विनाकारण नंतर मेल्यानंतर नरकात जायचंय? मेल्यानंतर नरक आहे का नाही कुणाला माहिती, पण नको. माणूस जिवंत असेपर्यंत स्वर्ग आणि नरक बहुतांश वेळेला स्वीकारत नाही, पण जीवनामध्ये जी चांगली किंवा वाईट कामं करतो ती बहुतांश वेळेला याच दोघांच्या भयानं करत असतो. मला स्वर्ग मिळणार नाही या भयानं चांगलं वागतो आणि मी नरकात पडेन या भयानं चांगलं वागतो. भयानं तिकडं प्रवृत्ती आहे. मला वडील मारतील म्हणून मी खोटं बोलणार नाही. मी एक आध्यात्मिक सिद्धांत या संबंधानं सांगतो खुलासा करण्याकरता. काय आहे? खरं बोलावं की खोटं बोलावं असा विषय मनात आल्यानंतर प्रयत्नपूर्वक खरं बोलतो तो साधक आहे. तो साधक आहे. प्रयत्नपूर्वक चांगलं कर्म करतो तो साधक आहे. आणि प्रयत्ना विना ज्याच्याकडून सहजतेनं चांगलं कर्म घडून जातं तो सिद्ध आहे. उदाहरण सांगतो. एका माणसाने असा नियम केला की उद्या सकाळपासून आपण खरं बोलायचं. उद्या सकाळपासून आपण खरं बोलायचं. 31 डिसेंबरला केलेला नियम. केला. दुसरा दिवस उजाडला, आपल्याला खरं बोलायचं आहे. बाहेर गेला. कर्मधर्म संयोग असा की त्याच दिवशी तो जर थोडं खोटं बोलला असता तर 5 लाख रुपये त्याला मिळणार होते. थोडं खोटं बोलायला पाहिजे. 5 लाखाचं बघ काय त्याला फायदा होणार होता. आता काय करावं, काय करावं विचार करतो. एक मन त्याला सांगतं काय बोलू खोटं, काय ठीक आहे ना 5 लाख मिळणार आहेत, खोटं बोल. दुसरं सांगतं नाही, नियम केला ना रात्रीपासून खोटं बोलायचं नाही. 5 नाही 10 लाख मिळणार असले तरी आता खोटं बोलायचं नाही.
ते मन पुन्हा त्याला सांगतं, जाऊ दे, काय फरक पडतो, इतकी वर्ष खोटं बोलत आलो, काय झालंय काय, एकदा बोलायला एवढं काय, बोलून टाकू. नाही, नियम केलाय, बोलायचा नाही. पुन्हा ते त्याला सांगतं, असं करू, एवढं खोटं बोलून घेऊ, पुन्हा नियम करू, उद्यापासून खरं बोलायचं. पुन्हा करत आपल्याला काय 31 डिसेंबरचे नियम काय चालूच राहतात काय, 1 जानेवारीला सकाळी मोडायचेच असतात, ते नियमच आहे त्याचा. तो म्हणजे 31 डिसेंबरला रात्रीला केलेला नियम 1 जानेवारीला मोडलाच पाहिजे, हाच मोठा नियम आहे. त्याच्यामुळे कुठलाही नियम केला तरी तो या नियमाचा अपवाद होत नाही. त्यामुळे मग काय नाही, आता एवढं बोलून घेऊ, उद्या सकाळी पुन्हा नियम करू. नाही, आता आपण खरं बोलायचा नियम केलाय, वाटेल ते झालं तरी आपल्याला आता खरंच बोलायचं. 5 लाख जातील, जाऊ देत, आत्ता मी त्याच्याकडे बघणार नाही. खोटं बोलण्याची इच्छा अंतःकरणात असूनही नाईलाजानं जो खरं बोलतो तो भीतीनं खरं बोलतोय. तो भीतीनं का, कारण नियम करतानाच तो असं ठरवत असतो की खरं बोलल्याशिवाय आपल्याला स्वर्ग मिळणार नाही, खरं बोलल्याशिवाय पुण्य मिळणार नाही. म्हणून एक भीती त्याने स्वतःच्या मनाला घालून घेतलेली. पण मी खरं बोलावं का खोटं बोलावं हा प्रश्न मनात यायच्या आत माझ्या मुखातून जर खरं बाहेर पडत असेल तर ते खरं खरं आहे. मला प्रश्न नाही पडला पाहिजे मी खरं बोलावं का खोटं बोलावं, कारण तिथे एक निश्चय आहे. नीतीमध्ये निश्चयाला प्राधान्य आहे. धर्माचं परिपालन करत असताना मात्र कुठेतरी एक भय अंतःकरणामध्ये, कारण मनाने ते परिपालन करत असताना मात्र कुठेतरी एक भय अंतःकरणामध्ये, कारण मनाने ते स्वीकारलंय की मी जर खोटं वागेन तर मी तुरुंगात जाईन, मला तुरुंगात जायचं नाही, मला भीती वाटते, माझी प्रतिष्ठा आहे, माझा पैसा आहे, माझ्याकडे बघणारी लोकांची दृष्टी स्वतंत्र आहे, मी तर तुरुंगामध्ये गेलो तर माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, नाही, वाटेल ते झालं तरी तुरुंगात जाण्याची क्रिया करायची नाही. या भीतीपोटी जो चांगलं वागतो तो त्याचा धर्म ठरतो. पण नीतीमध्ये मात्र निश्चय आहे, नरकात जाईन मी स्वर्गात जाईन, काय होईल ते होईल, प्रश्न त्याचा नाहीये, ते मरणानंतरच आहे. मी निश्चय केलाय ना, मी निश्चय केलाय ना, मग आता मला काही विचारायचं कारण नाही. एक दुसरा एक फरक आहे नीती आणि धर्मामध्ये, तोही मी सांगून जातो. काय फरक आहे, धर्मामध्ये परकृत बंधन आहे, परकृत बंधन आहे, आणि नीतीमध्ये स्वकृत बंधन आहे. मनुष्य परकृत बंधन एक वेळ तोडू शकतो, पण स्वकृत बंधन जर त्यांनी तोडलं तर आजीवन त्याला स्थैर्य लाभत नाही. उदाहरण सांगतो. धर्मामध्ये परकृत बंधन आहे, म्हणजे मी पुन्हा तीच उदाहरण आपल्याला सांगतो. चोरी करीन तर नरकात जाईल, परकृत बंधन, दुसऱ्याचं बंधन आहे. पण नीतीमध्ये मात्र मी ठरवलंय मला खरं बोलायचंय, मी खरंच बोलणार आहे, आणि जर माझ्याकडून खोटं बोलल्या गेलं तर स्वर्ग नरकाचा विषय नाही, पण माझं मन मी जिवंत असेपर्यंत मला सुखाने जगू देत नाही. तू खरं बोलायचं ठरवून सुद्धा खोटं बोललास. नीतीमध्ये स्वकृत बंधनाचा विचार जास्त आहे, आणि स्वकृत बंधन टाळणं किंवा तोडणं हे जगतातलं अत्यंत कठीण काम आहे. जेव्हा मी एखाद्या गोष्टीचा निश्चय करतो त्यावेळेला माझा निश्चय मीच मोडून काढणं हे फार कठीण असतं, पण दुसऱ्याला दिलेला शब्द मोडणं हे माणसाला सहज शक्य आहे. स्वतःला दिलेला शब्द मनुष्य मोडू नाही शकत, पण दुसऱ्याला दिलेला शब्द मात्र मनुष्य मोडू शकतो. मग मात्र मनुष्य मोडतो. आता दुसऱ्याला दिलेले शब्द मोडायची उदाहरणं मला सांगायचं काहीच कारण नाही आहे, आपण हेच तर करत आलोय. त्याचीच उदाहरणं मी पुन्हा काय देऊ आपल्याला, मग मी काय तुम्ही काय, आपण दुसऱ्यांना दिलेला शब्द आपण सहज मोडू शकतो. येईन नाही जाय, ठीक आहे, नाही गेलो, कळवून देऊ आपण त्याला, चालतं. एखाद्या वेळेला नाही गेलं चालतं, काय फरक पडतो, थोडं मित्रच आहे माझा, 10 मिनटं वाट बघेल, जाईल निघून. पण मी जेव्हा मला शब्द देतो ना की या वर्षाच्या आत माझं हे काम झालंच पाहिजे, आणि ते जर झालं नाही तर माझं चित्त मला सुखानं जगू देत नाही, जेव्हा माझं चित्त मला सुखानं जगू देत नाही तेव्हा तो नीतिमान मनुष्य असतो. ती त्याची नीती आहे, कारण त्यांनी स्वतःने दिलेला शब्द आहे. तिथे निश्चयाचा विचार आहे. धर्मामध्ये भयाचा, प्रकृत भयाचा विचार आहे, नीतीमध्ये स्वकृत निश्चयाचा विचार आहे. हे दोन फरक. आणखीन एक फरक मी आपल्याला सांगतो. धर्म आणि नीती
याच्यामध्ये आणखीन एक फरक आहे जो धातू अर्थानं आपल्याला काढता येऊ शकतो. धर्मामध्ये ध्रुव हा धातू आहे, धारण करणे हा त्याचा अर्थ आहे. आणि नीतीमध्ये नय हा धातू आहे, नेणे हा त्याचा अर्थ आहे. एक नेणारा आहे आणि एक धारण करणारा आहे. धारण जो करतो त्याला धर्म म्हणतात आणि जो नेतो तिला नीती म्हणतात. नय नेणे या धातूपासून नीती शब्द आहे आणि ध्रुव धारण करणे या धातूपासून धर्म शब्द आहे. आता धारण करणे आणि नेणे याच्यामध्ये काय फरक आहे? धारण करण्यामध्ये एक स्थैर्य अपेक्षित आहे आणि नेण्यामध्ये एक गती अपेक्षित आहे. जिथे गतीचा विचार आहे तिथे नीतीचा विचार असतो आणि जिथे स्थैर्याचा विचार आहे तिथे धर्माचा विचार असतो. स्थैर्याचा विचार आला की धर्मचिंतन करावं आणि गतिशीलतेचा विचार आला की नीतीचा विचार करावा. याचा अर्थ असा की धर्म धारण करणे म्हणजे काय? धारण करणं म्हणजे स्थिर करणे हा त्याचा अर्थ. धारण करणं म्हणजे स्थिर करणं, ग्रहण करणं या अर्थाने स्थिर केलं जातं त्याला. निर्णयाचं स्थैर्य पाहिजे आणि कृतीची गतिमानता पाहिजे. मी थोडं अजून त्याच्या खोलामध्ये जाऊन सांगतो. एक दोन वाक्यामध्ये मी थांबतोय. स्थैर्यामध्ये नीती धर्माचा विचार आहे, स्थैर्यामध्ये धर्म आहे कारण तिथे स्थिरता आहे. निर्णयाच्या बाबतीत माणसाने धर्माचा विचार करावा आणि कृतिशीलता गतिमानता असल्यामुळे तिथे नीतीचा विचार करावा कारण तिथे एक गती आहे. गती ही नेहमी स्थैर्याकरता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्याचं चिंतन केलं. गतिमानता ही नेहमी स्थैर्याकरता असते. आपण याचा विचार अगदी सोप्या भाषेमध्ये करू. मी आपल्याला साधे प्रश्न विचारतो. आपल्याला इथून समजा कुठे मोठ्या गावाला जायचंय, पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय. मुंबईला जाणाऱ्या 2 गाड्या लागलेल्या आहेत. एक एक्सप्रेस आहे आणि एक ऑर्डिनरी आहे. आपण प्रामाणिकपणाने मला सांगा आपण कोणत्या गाडीत बसाल? एक्सप्रेसमध्ये बसू. सरळ का बाबा? कारण ही गाडी लवकर मुंबईला जाते. काय करायचंय? काही नाही, तिथे गेलं की शांत होत. स्थैर्याची अपेक्षा गतीला नेहमी असते. किंबहुना मनुष्य जास्तीत जास्त गती स्वीकारतो ती स्थैर्याकरता स्वीकारत असतो. लवकरात लवकर गेलं पाहिजे. कशा करता? स्थिर व्हायचंय म्हणून. लवकरात लवकर पोचलं पाहिजे, स्थिर व्हायचंय म्हणून. माणसं जे वेड्या वाकड्या गाड्या चालवतात ना ते सुद्धा स्थिर होण्याकरताच चालवतात. म्हणजे गतीला स्थैर्याची अपेक्षा असतेच, कुठेही, कधीही आणि केव्हाही. अधिकाधिक वेग. मग बसपेक्षा रेल्वे बरी. रेल्वेला 12 तास लागतात. विमानात जाऊ आपण. विमानाची सोय आहे, सुविधा आहे. नांदेडला बसलं की 1.5 तासामध्ये मुंबई आहे. बस विमानाने जाऊ. लवकर जायचंय. कशा करता? स्थैर्य अपेक्षित आहे. स्थैर्य अपेक्षित आहे असं सांगतात की म्हणजे हा विचार कसा गमतीचा आहे. एक मनुष्य एक्सप्रेस गाडीमध्ये चढला आणि तिकीट काढलं त्याने आणि त्या गाडीमध्ये इकडे तिकडे फिरायला लागला. त्या टीसीनी ते कोण तिथला होता त्यांनी विचारलं, अहो तुम्ही तिकीट घेतलं ना, मग एका जागी बसा ना, फिरता कशाला? तो म्हणला नाही हो, लवकर पोचायचं. पण काय उपयोग नसतो. तुम्ही कितीही गती दिली तरी शेवटी एका निश्चित वेळेला तुम्ही तिथे, पण ती वेळ लवकरात लवकर आली पाहिजे ही मी अपेक्षेकरता फक्त स्थैर्याची अपेक्षा ही गतिमानता कशी सिद्ध करते किंवा निर्माण करते एवढ्याकरता मी हे उदाहरण आपल्यासमोर ठेवलं की मनुष्य अधिकाधिक गतिमान होतो कारण त्याला अधिकाधिक लवकर स्थिर व्हायचं. लवकरात लवकर झालं पाहिजे, लवकरात लवकर झालं पाहिजे, हे लवकर होऊ द्या, हे लवकर होऊ द्या, हे अमुक करा, लवकर करा. का? स्थिर व्हायचंय. नाही विमानातही नाही हो, तिथे थांबतात. इथून ह्यालाच वेळ लागतो, बोर्डिंग पास मिळायलाच रांग असते, मग हे सगळं करायला उशीर लागतो. त्याच्यानंतर पुढे ते सिक्युरिटी चेक इन मध्ये वेळ जातो, अमुक होतं तमुक होतं. नाही, मग त्याच्यापेक्षा सोपं आहे, एक हेलिकॉप्टर भाड्याने घ्या आणि मुंबईला जा. 10 मिनिटात 15 मिनिटामध्ये आपण मुंबईला पोहोचू शकता. म्हणजे आपण अधिकाधिक गतिमान असं साधन स्वीकारतो कारण अधिकाधिक लवकर आपल्याला एका निश्चित अशा ठिकाणी स्थिर व्हायचंय म्हणून. स्थैर्याचा एक विचार आहे आणि गतिमानतेचा एक विचार. धारण करणे आणि नेणे. धर्म आणि नीती. धारण करणारा धर्म आहे आणि नेणारी नीती आहे. नीती गतिमानतेकडे जाते. नय हा धातू गतिमानतेकडे जाणार आहे, तिकडे प्रवृत्त करणार आहे. आणि धारण करणे हा धातू, ध्रुव हा धातू आपल्याला स्थैर्याकडे नेणार. धर्म आणि नीतीचा विचार आपल्याला दोन्ही करावा लागतो कारण मनुष्य ज्या पद्धतीची गती स्वीकारतो त्या पद्धतीचं स्थैर्य त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. नीती गतिमानता सिद्ध करते आणि
धर्म जर स्थिरता सिद्ध करत असेल तर माणसाला दोन्हीची गरज आहे, दोन्हीची गरज आहे. म्हणून जिथे गतिमानतेचा विचार आहे तिथं नीतीचा विचार केला पाहिजे आणि जिथे स्थैर्याचा विचार आहे तिथे धर्माचा विचार केला पाहिजे. ही गती आणि हे स्थैर्य हे दोन्हीही छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. धर्म आणि नीतीचा हा व्यवहार त्यांच्या जीवनचरित्रामध्ये कसा आहे याचा आणखीन थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. पण आत्ताची माझी वेळ संपल्यामुळे मी इथे थांबतो. राहिलेला विचार आपण उद्याला पाहू. आज मी इथे थांबतोय. धन्यवाद.